नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले बोलूया के सॉल्वेज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1013.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -10.97% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 1500 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, हा अपडेट आहे 20 डिसेंबर म्हणजे आजचा, जवळपास संध्याकाळीचा 7:30 वाजताचा. तर मित्रांनो, के सॉल्वेज इंडिया लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी के सॉल्वेज इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेला नाही. आणि के सॉल्वेज इंडिया लिमिटेड स्टॉक स्प्लिटसाठी जेव्हा पण रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6100 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 98.78%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, आज अंबर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये 210 करोड रुपयांची ब्लॉक डील झाली आहे. म्हणजे अंबर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये 1.02% हिस्सेदारी म्हणजे 3.45 लाख शेअरची ब्लॉक डील झालेली आहे आणि या ब्लॉक डीलमध्ये बायर कोण आहे त्यांचे नाव समोर आलेले आहे आणि या ब्लॉक डीलच्या बायरमध्ये ॲक्सिस म्युच्युअल फंड, सिटी ग्रुप, ग्लोबल मार्केट्स, मॉरिशियस, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी, महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंड, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि गोल्डमॅन सॅच्सचे नाव आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 8,820 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 38.58%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.5 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, बजाज ऑटोज चेतक ओव्हरटेक्स ओला इलेक्ट्रिक इन डिसेंबर विथ 28% मार्केट शेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वाहन रजिस्ट्रेशन डेटानुसार बजाज ऑटोच्या इलेक्ट्रिक स्कूटर चेतकने डिसेंबरमध्ये 28% मार्केट शेअर कॅप्चर केलेला आहे आणि बजाज ऑटो लिमिटेडचा इलेक्ट्रिक स्कूटर चेतक डिसेंबरमध्ये टॉप सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटर बनलेला आहे आणि ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर महिन्यामध्ये 18.3% मार्केट शेअर कॅप्चर केलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये. चला आता बोलूया अडानीच्या दिग्गज कंपनीबद्दल, ज्याचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,181.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.71%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपने आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये 63.06%ने वाढून 65.23% केलेली आहे. म्हणजे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केलेली आहे 2%पेक्षाही जास्तीने. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स आणि इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. तर सगळ्यात पहिले बोलूया
मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 190.99 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.26%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 15,500 करोड रुपये. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही बँक निफ्टी 50मध्ये ॲड आहे. तर मित्रांनो, याचा करंट शेअर प्राईज आहे 930.90 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -40.18%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 72,500 करोड रुपये. तर मित्रांनो, RBI इम्पोजेस पेनल्टीज ऑन मनप्पुरम फायनान्स अँड इंडसइंड बँक फॉर रेग्युलेटरी व्हायलेन्स. तर मित्रांनो, RBIने रेग्युलेटरी व्हायलेन्ससाठी मनप्पुरम फायनान्स आणि इंडसइंड बँकवर पेनल्टी इम्पोज केली आहे. तर मित्रांनो, चला बघूया मनप्पुरम फायनान्स आणि इंडसइंड बँकवर RBIने किती रुपयांची पेनल्टी इम्पोज केली आहे. तर मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेडवर RBIने 20 लाख रुपयांची पेनल्टी इम्पोज केली आहे. तसेच इंडसइंड बँक लिमिटेडवर RBIने 27.30 लाख रुपयांची पेनल्टी इम्पोज केली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.